कांद्याच्या शेतामध्ये लाल कांद्याचा शेत आहे. हे पहा 1 एकरचा प्लॉट आहे असा एवढा सारखा. आता हे बघा याची माणशी जाड झाली. आम्ही आत्ताच बुरशीनाशकाची फवारणी केलेली आहे. हिरवागार आहे. थोडेसे ते चिप्स ते आलेले आहे. मावा गाव्यामध्ये मावा असतो मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला फवारणी घ्यावं लागेल. पुन्हा कांदे मस्त आहे. इकडं रोप आहे आपला उन्हाळ कांद्याचा. हे लालचे कांदे हे पातळ झालं थोडंसं चांगलं आहे. तर तिकडे गहू आपला ही बॉर्डर मग काय काढणार. आणि इकडे उन्हाळ कांदे. हे पहा उन्हाळ कांद्याचा 2 एकरचा प्लॉट इतका सारा. आता म्हणजे आपण याला ड्रिप टाकणार आहे, कारण की पाणी कमी पडतं मित्रांनो आम्हाला पुढं. तर आपण याला ड्रिप टाकणार आहे. हे बघा कांदे पण हिरवेगार आहे. तणनाशक मारलं होतं आत्ताच. मक्का पावसाचं वातावरण पण झालं आहे, पण पाऊस काय येणार नाही. तिकडे आपण उन्हाळ्याचं रोप टाकलं आहे ते दाखवतो तुम्हाला. ही अशी मक्का कांद्याला पण फवारणी घ्यावं लागेल. आता सध्या धुई पडते, पाऊस झाले ना, पावसामुळे धुई पडते. हे बघा आपण काल तणनाशक मारलं होतं तर गवत मरलं आहे. मक्का पण आपण याच्यात एजिल गॅलिगन घेतलं होतं 20 ml. रिझल्ट चांगला आहे. इकडे तुम्हाला मी आपलं उन्हाळ्यात कांद्याचं रोप दाखवतो. हे इतकं सारं 5 किलो रोप. हे आता लागवडीसाठी 15 दिवसानं येईल. आता 20 ml चा रेन पाईप टाकलं होतं आपण. इकडे लाल कांदे काढून पडले ते दाखवतो तुम्हाला मी. इकडे आपण लाल कांद्याच्यावर थारवर पेरलं. इकडे लाल कांदे दाखवतो तुम्हाला. हे कांदे पाहतो मी एकदम हिरवे झाले. तर आपण एक डोंगळे लावले ते आडे पडते. त्यासाठी आपण मित्रांनो आपण आधी असे कापून घ्यायचे, जेणेकरून हे आपले लसूण. हे पहा लालचे कांदे. त्यांना उद्या मार्केटला न्यायचं. उद्या मार्केटमध्ये गेलं तुम्हाला मी दुसरा व्हिडिओ टाकतो. लालचे कांदे. हा आपला चिकूचा भाग आहे. 2 एकर त्याच्यात मक्का होती. इकडं कांदे उन्हाळ कांदे. इकडे औषध आधी मारलं होतं त्या गावात काहीच नाही. त्याला आपल्याला ड्रिप टाकावं लागेल. तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.